28 तारखेला रात्री 11 ते 2 3 तास मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अशी चर्चा झाली। मी सुरुवातीला सगळं ऐकून घेतलं, नंतर माझंही म्हणणं मांडलं की कशामुळे काय झालं आता ते निगेटिव्ह मी बोलणार नाही, पण मला शारीरिक त्रास जो झाला, मला आणखी अडचणी झाल्या, माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, माझ्या लोकांचं नुकसान झालं। 5 वर्ष माझा गुंजवणीचा प्रकल्प रखडला, विमानतळ रखडलं, राष्ट्रीय बाजार रखडला। हे जर मी आमदार असतो तर आता इतक्या दुष्काळामध्ये पूर्ण पाणी फिरलेलं असतं, कारण लार्सन टुब्रोला मी 3 वर्षाचा पिरियड एक्झिक्युशनसाठी दिला होता, लेंग पाईपलाईन पूर्ण करायला, आणि 2 वर्ष ते चालवून दाखवण्यासाठी होतं। 5ही वर्ष संपत आले आहेत। जर मी आमदार असतो तर कदाचित पाठी लागून हे झालं असतं। नाही झालं काय हरकत नाही, कोणाला दोष देण्याचं कारण नाही, पण आता जेव्हा मी सगळ्यांचं त्यांचं ऐकून घेतल्यानंतर 1 तासानंतर मी ज्या माझ्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या, शेवटी आमच्यासारखी मंडळी राजकारणात काय आहेत, स्वार्थाच्या पलीकडे अब्जो रुपयांचे व्यवसाय करून निव्वळ डेडिकेशन, समर्पित आयुष्य, मी देवळात बोललो होतो की इथून पुढचं माझं आयुष्य हे पूर्णपणे राज्यासाठी, मतदारसंघासाठी, लोकांसाठी समर्पित आहे, कसलेही हँकीपँकी नाही। आणि म्हणून मग याच्यामधून एक चांगल्या प्रकारचं जर गोष्ट घडली, हा पुरंदरचा तह जसा इतिहासात आहे तसा हा जर तह झाला तर त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी जर अचीव झाल्या तर त्याचा आनंद आहे। शेवटी राजकारण आम्ही कशासाठी, लोकांच्याच हितासाठी करत असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।